स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत देगलूर तालुक्यातील अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानाबद्दल। चला जाणून घेऊया सविस्तर बातमी। देगलूर तालुका गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाच्या तडाख्यात आहे। पहाटे आणि संध्याकाळी पडणाऱ्या या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे। विशेषतः आंबा आणि भाजीपाला पिकांचे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे। गेल्या 20 ते 25 दिवसांपूर्वी या भागात प्रचंड उष्णता होती। जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद याच काळात झाली होती। यामुळे नागरिकांना उलट्या, मळमळ, ताप, डिसेंट्री यांसारख्या आजारांचा सामना करावा लागला। रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी झाली होती। पण आता अवकाळी पावसाने नवे संकट आणले आहे। या पावसामुळे शेतजमीन काही प्रमाणात ओली झाली असली तरी याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही। उलट भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यंदा आंब्याच्या झाडांना 3-4 वर्षांनंतर भरपूर मोहर लागला होता। शेतकऱ्यांना आशा होती की यावर्षी रसाळ आंब्यांचे चांगले उत्पादन मिळेल, पण ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे मोहर करपून गेला आणि आता वादळी वाऱ्यामुळे झाडावर शिल्लक राहिलेल्या आंब्यांचेही नुकसान होत आहे। गावरान आणि दशहरी केशर आंबे बाजारात येऊ लागले असले तरी त्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे। या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत। एका शेतकऱ्याने सांगितले, आम्ही आंब्याच्या चांगल्या उत्पादनाची आशा ठेवली होती, पण आता सगळं नुकसान झालं। खरीप हंगामाची तयारी करावी लागेल, पण मनात धास्ती आहे। काही शेतकरी आता खरीप पेरणीसाठी सज्ज होत आहेत। खत, बियाणे आणि इतर तयारीला गती मिळाली आहे। पावसामुळे जमीन ओली झाल्याने पेरणीपूर्व मशागतीला थोडी मदत होणार आहे, पण अवकाळी पावसाचे संकट अजूनही कायम आहे। देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर सध्या निसर्गाचे आव्हान आहे। पुढील काही दिवसांत वातावरण कसे राहील याकडे सर्वांचे लक्ष आहे। ही बातमी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखी अशाच अपडेट्ससाठी आमच्या सोबत राहा। धन्यवाद। नमस्कार, मी इसाक पटेल, एनसीएन न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता आम्ही आज आपल्याला एक महत्त्वपूर्ण बातमी देत आहोत। मान्सून न निघण्याच्या अगोदर अवकाळी पावसाने नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठा या ठिकाणी धुमाकूळ माचलेला आहे। आपण पाहू शकता खूप पावसाच्या ठिकाणी फटका संपूर्ण बागायत शेतीला व या ठिकाणी फळबागांना बसलेला चित्र दिसून येतो। आपण पाहू शकता आंबा असेल, पपई असेल, त्याच्यानंतर तरकारी असेल, अशा पद्धतीच्या फळबागाच्या ठिकाणी आणि मळ्याच्या ठिकाणी खूप मोठा, केळी असेल त्या ठिकाणी मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे। संपूर्ण वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटीसह नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर तालुक्यात खूप मोठा या ठिकाणी पाऊस पडत आहे। 3 दिवसापासून लगातार आज आपण या ठिकाणी पाहू शकता 21 मे पासून तर आज 23 ते 24 मे आहे, तरी सततधार या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे संपूर्ण या ठिकाणी फळबागी नागरिकांना, शेतकऱ्यांना मोठा फटका या ठिकाणी बसलेला दिसून येतो। काही ठिकाणी विजासुद्धा कोसळत आहेत। वीज कोसळल्यामुळे काही ठिकाणी जनावरे दगावले आहेत, काही ठिकाणी व्यक्तीसुद्धा दगावलेले आहेत। खूप मोठा या ठिकाणी नुकसान जनावरांचा झालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आपण पाहू शकता। आणि आज अजून पुढे 4 दिवस अलर्ट राहण्याची या ठिकाणी हवामान खात्याने शंका वर्तवलेली आहे। आज आपण पाहू शकता आम्ही एका जंगलामध्ये येऊन थांबलेले आहोत देगलूर तालुक्यातील। त्या ठिकाणी शेड जे मारण्यात आले होते, शेळ होते किंवा पत्रे होते, हे संपूर्ण उडून गेलेले आहेत। त्याच्यासाठी मोठा शेतकऱ्यांचा या ठिकाणी नुकसान होताना चित्र दिसून येतो। आणि अति आवश्यक असल्यास घराच्या बाहेर पडावे नसता घरातच सतर्कतेने राहावे असे आवाहन एनसीएन न्यूज टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना करण्यात येते। हवामान खात्यानं वर्तवलेली या ठिकाणी मोठी चिंताजनक बातमी या ठिकाणी आम्ही आपल्याला दाखवून देत आहोत की येलो अलर्ट आणि या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये लावण्यात आलं असं चित्र नांदेड जिल्ह्याचं आणि देगलूर तालुक्याचं आम्ही दाखवून देत आहोत। कॅमेरा नमस्कार, मी इसाक पटेल, एनसीएन न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता खरीप हंगामाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। त्याच्यासाठी खत, बियाणे याची फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी व्यापारी बसलेले असतात, परंतु त्याच्यासाठी काही त्यांना आळा घालण्यासाठी व त्यांच्यावर जे कारवाई करायची आहे त्याची दखल घेण्यासाठी आज आपण पाहू शकता शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कैवारी, कैलास याचे सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी प्रत्येकाच्या न्यायासाठी, हक्कासाठी लढत असतात। आणि आज तहसील कार्यालयासमोर त्यांनी निवेदनसह मोर्चा काढलेला आहे की सर्व शेतकऱ्यांना या विषयावर कोणताही अन्याय होऊ नये त्याच्यासाठी। त्याच्या अगोदरच त्यांनी त्या विषयावर या ठिकाणी निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उपस्थित झाले। साहेब, काय सांगणार, कशा पद्धतीची असतील? आत्ता पाऊस पडल्यामुळे आता खरीपाची लगबग सुरू झालेली आहे आणि आत्ता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना जे अत्यंत आवश्यक आहे ते खत बियाणाची। आणि याची हे लक्षात घेत जे काही व्यापारी आहेत ते मोठ्या प्रमाणात कृत्रिम टंचाई करून खत बियाणे वाढीव दराने विक्री करतात, अशा तक्रारी शेतकऱ्याच्या येत आहेत। आज देगलूर तालुक्यातील विशेषतः कावळगाव, बल्लूर, बोरगाव
आणि देगलूर व परिसरातून अनेक शेतकरी इथं जमलेले आहेत, करंजखेड परिसरातून, की ज्यांच्या तक्रारी आहेत की 1300 1350चे बिया खतं 1500-1600 प्रमाणे विकले जात आहेत. म्हणून आम्ही आता सन्मान्य तहसीलदार आदरणीय सुरेश साहेबांची भेट घेऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात आमची स्पष्ट भूमिका आहे की तात्काळ एक पथक नेमावं आणि जे काही वाढीव दरानं विक्री करणाऱ्या ज्या काही केंद्र आहेत त्यांच्यावर कार्यवाही करावी. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बोगस खते आणि बियाणांच्या तक्रारी सुद्धा नांदेड जिल्ह्यात वाढत आहेत. याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्काळ पथक नेमावं आणि शेतकऱ्यांना अत्यंत माफक दरात आणि योग्य दरात खत बियाणं उपलब्ध करून द्यावं, याबाबतचं निवेदन आता दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर या निवेदनासोबतच आता जी अचानक अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांची नुकसानी झालेली आहे त्याची पंचनामे करून योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना द्यावा असं आम्ही या निवेदनात म्हटलेलं आहे. खरं तर अनेक तक्रारी आम्ही कृषी आणि महसूल प्रशासनाकडे करतो. खरं तर शेतकऱ्यांची जी काही ताकद आहे ती या प्रशासनापर्यंत निवेदन देण्याची आणि तक्रार करण्याची आहे. पण त्याच्या पुढे त्याच्यावर कार्यवाही करावी. ज्या बोगस कंपन्या आहेत, खतं आणि बियाणं निर्मिती करणाऱ्या ज्या बोगस कंपन्या आहेत त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांचे लायसन रद्द करण्याचा अधिकार यांना आहे. पण तुम्हाला मला माहिती आहे की आपण एकमेकाला पाठीशी घालण्याचा व्यवहार जे काही इथपासून मुंबईपासून दिल्लीपर्यंत चालू आहे. म्हणजे भ्रष्ट नेत्यांना आमदार करू नये असं म्हणतात, आपल्याकडे भ्रष्ट नेत्यांना मंत्री करण्याचा प्रघात आहे. म्हणजे जिथे लोकप्रतिनिधींना पाठीशी घालणं आहे तसं या सगळ्या व्यापाऱ्यांना आणि खतं बियाण्यांच्या कंपन्यांना सुद्धा इथलं प्रशासन पाठीशी घालतं यांचा स्पष्ट तुमच्या निमित्ताने आरोप आहे. जर हे कृषी दखल आज घेण्यात आली नाही, जर कारवाई करण्यात आली नाही, तशाच पद्धतीने जर शेतकऱ्यांची चूक होत राहील तर आपण पुढं काय करायचं? आम्ही इथे एवढी जमलेली हे बी आहेत म्हणजे तालुक्यातले प्रमुख शेतकरी आहेत. जर शेतकऱ्यांना योग्य दरात खत बियाणं तात्काळ उपलब्ध नाही झालं तर तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांना संघटित करून आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. धन्यवाद. आपण या ठिकाणी पाहू शकता कैलास यांनी असं आवाहन केलेलं आहे की जर खत बी बियाणे जे शेतकऱ्यांशी थांबणार नाही तर त्याच्यासाठी मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. कॅमेरामॅन सोबत मी सातपुडे, NC न्यूज TV.